नमस्कार, मी करुणाच ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आले हे थंडीचे दिवस आणि थंडीमध्ये चेहरा जो आहे कोरडा होतो, रखरखीत होतो। तर अशा वेळेस काय करावं आपल्याला सुचत नाही। तर आज मी तुमच्यासाठी असाच एक उपाय घेऊन आली आहे जो थंडीमध्येही तुमचा चेहरा नरम, मुलायम आणि उजळ ठेवेल आणि तुमचा चेहरा ताजा, टवटवीत दिसायला लागेल। हा उपाय जो आहे तुम्हाला 1 महिना सतत करायचा आहे आणि आठवड्यातून 3 वेळा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा लावायचा कसा, कधी लावायचा, हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। आणि सर्वात आधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवरती मी घरगुती उपाय तसेच हेअर केअर रुटीन आणि स्किन केअर रुटीन शेअर करत असते। तसेच माझे डेली ब्लॉग सुद्धा शेअर करत असते। तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, आवडत असेल तर लाईक करा। तर आता सुरू करूया आपण आजचा उपाय। तर आजचा जो उपाय आहे तो अगदी सोपा आणि साधा उपाय आहे आणि घरात असलेल्या वस्तूंपासूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे आपल्या किचनमध्ये असणारा आलू। आलू हा प्रत्येकाच्या घरी असतो आणि आलू हा मुलांचा फेवरेट असतो, त्याच्यामुळेच प्रत्येकाच्या घरी जो आहे तो आलू असतो। तर त्यासाठी आपल्याला साधारण मध्यम आकाराचा एक आलू घ्यायचा आहे। तर हा आलू जो आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या आलूला साफ करून त्याचे फोत्र वगैरे काढून त्याला एका किसणीवरती आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर इथे मी एक आलू जो आहे तो किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला या आलूचा रस काढायचा। तर हाताने पिळून चाळणीवरती मी याचा असा एका वाटीमध्ये रस काढून घेतलेला आहे आणि हा जो काढलेला रस आहे तो आपल्याला अर्धा घंटा तसाच ठेवायचा आहे। तर अर्धा तास हा आलूचा रस काढलेला तसाच झाकून ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला यावरती काम करायचं आहे। तर बघा आता अर्धा तास झालेला आहे आणि हा रस बघा असा लालसर काळपट पडलेला आहे। तर ह्या रसावर जे पाणी आलेलं आहे तर याचं वरचं पाणी जे आहे आलूचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर एका भांड्यामध्ये मी हे पाणी काढून घेत आहे आणि बघा आता जे खाली राहिलेला आहे टार्च तोच आपल्याला वापरायचा आहे। तर हीच आहे आपली पहिली जादुई वस्तू। तर आलू तुम्हाला माहित आहे की आलूमुळे जे आहे ते बरेचसे स्किन प्रॉब्लेम नाहीसे होतात। आलूमुळे आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे जी असतात आलूच्या सततच्या वापरामुळे ती काळी वर्तुळ सुद्धा कायमची जातात आणि चेहऱ्यावर जे काळे डाग असतात, वांगाचे डाग म्हणा किंवा उन्हामुळे आलेला काळवटपणा आलूमुळे जो आहे तो कमी व्हायला मदत होते। तर आलू हा आपल्या चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे। तर या आलूच्या टार्चात जो आहे तो आपला उपयोग या ठिकाणी करायचा आहे। तर आता यामध्ये आपल्याला दुसरी वस्तू घालायची आहे ते म्हणजे बेसन पीठ। तर इथे मी 1 चमचा बेसन पीठ घातलेला आहे। जर तुम्ही बेसन पीठ चेहऱ्याला लावण्यासाठी कम्फर्टेबल नसाल तर या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। आपल्याकडे जो आटा असतो पोळी करण्याचा, चण्याच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ 1 चमचा यामध्ये घालू शकता। तर या ठिकाणी मी 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा इतकं कच्चं दूध। कच्चं दूध तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। तर इथे मी कच्चं दूध घेतलेलं आहे। कच्चं दूध सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान असतं। कच्च्या दुधाने आपल्या चेहऱ्याची मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरचा जो काळवटपणा आहे तो निघून जातो। तर इथे मी 1 चमचा जे आहे ते कच्चं दूध घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 3-4 थेंब ग्लिसरीन। ग्लिसरीन हे आपल्या चेहऱ्याला मुलायम ठेवतं। ग्लिसरीनचा वापर तुम्ही बरेच लोकांनी पाहिला असेल की ग्लिसरीन आपण गुलाबजलमध्ये किंवा आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये टाकून सुद्धा थंडीमध्ये वापरतो। तर या ठिकाणी आपल्याला गुलाबजल वापरायचं आहे आणि त्यामुळे आपली स्किन जी आहे ते एकदम मुलायम होणार आहे। तर इथे मी 4-5 थेंब जे आहे ते ग्लिसरीन वापरलेला आहे आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्याचं काम करणारी हळद, आयुर्वेदाची राणी। तर हळद आपल्याला इथे वापरायची आहे अर्धा चमचा। तर ही आहे घरगुती हळद जी इथे मी वापरलेली आहे। तुमच्याकडे जर पॉकेटची हळद असेल तर तुम्ही एकदम थोडी वापरा, कारण त्यामध्ये कलर असतो आणि चेहऱ्याला लालवट कलर सुद्धा येऊ शकतो। घरची हळद असेल तर अर्धा चमचा आणि विकतची हळद असेल तर त्यापेक्षाही कमी इथे हळद वापरायची आहे। तर हे सर्व मिश्रण जे आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। याचा छान आपल्याला पेस्ट बनवायची आहे, क्रीम बनवायचं आहे आणि हाच क्रीम आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती आता लावायचा आहे। छान अशी पेस्ट बनलेली आहे। ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यासाठी खूप छान आणि खूप उपयुक्त अशी पेस्ट ठरणार आहे। तर ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे, पण त्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तर इथे बघा मी माझा चेहरा जो आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला हे पेस्ट लावून घेत आहे। पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला दाटसर असं हे पेस्ट लावून घ्यायचे आहे।
याचा तुम्ही साबण म्हणून सुद्धा आंघोळीच्या आधी उपयोग करू शकता। साबण न वापरता आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस तुम्ही हे सुद्धा वापरू शकता। हे पेस्ट करायची खूप सोपं आहे, खूप पटकन होणारा असा हा उपाय आहे। तर ही पेस्ट करायची आणि आठवड्यातून 3दा तुम्ही ही साबणाच्या ऐवजी वापरू शकता। तर इथे मी जाडसर पेस्ट जी आहे माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतलेली आहे। या पेस्टचे खूप सारे फायदे आहे आणि हे पेस्ट आता लावायची कशी, तर ही पेस्ट आपल्याला रोज वापरायची नाहीये, तर ही पेस्ट आपल्याला आठवड्यातून 3 दिवस वापरायची आहे आणि सतत 1 महिना ही पेस्ट आपल्याला वापरायची आहे। यामुळे हिवाळ्यात जो आपल्या चेहऱ्यावरती आपल्या स्किनवरती कोरडेपणा येतो तो येणार नाही आणि आपली स्किन जी आहे ते नरम मुलायम राहील आणि चमकदार बनेल, उजळ राहील। तर यासाठी आपल्याला ह्या पेस्ट वापरायची आहे। तर हे आहेत या पेस्टचे फायदे। तर ही पेस्ट चेहऱ्यावरती किती वेळ ठेवायची, तर ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती अर्धा तास म्हणजे 30 ते 45 मिनिटं आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला ठेवायची आहे। अर्धा तास किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त तुम्ही ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर ठेवा, त्यापेक्षा कमी ठेवू नका। आणि विशेष सावधानी म्हणजे ही पेस्ट लावल्यानंतर उन्हामध्ये बसू नका, कारण थंडी आहे त्यामुळे होऊ शकतं की ही पेस्ट लावल्यावर तुम्ही उन्हात जाऊन बसाल, पण ही पेस्ट लावल्यानंतर जर तुम्ही उन्हात गेला तर फायदा होण्याऐवजी तुम्हाला नुकसानच मिळेल। तर हे आपल्याला काळजी घ्यायची आहे की ही पेस्ट लावली असताना उन्हात बसायचं नाही, कारण त्यामुळे जो आहे चेहऱ्यावरती काळवटपणा येऊ शकतो, चेहरा उजळण्याऐवजी आणखीन काळपट पडू शकतो। आणि मग तुम्ही म्हणाल की ही काय रेमेडी आहे, हे काय तुम्ही सांगितलं की ज्यामुळे आमचा चेहरा आधी तरी छान होता पण हे लावल्यानंतर आमचा चेहरा जो आहे तो खराब झाला। तर ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यावर जर उन्हात बसला तर चेहरा काळा पडू शकतो, त्यामुळेच ही पेस्ट जी आहे तुम्हाला सावलीतच म्हणजे घरातच सुकवायची आहे। अर्ध्या तासामध्ये छान ही पेस्ट जे आहे ते सुकून जाईल। बघा माझ्या चेहऱ्यावरची मी संध्याकाळी लावलं होतं आणि संध्याकाळी बघा कुठली ऊन असते त्यावेळेस सुद्धा माझा चेहरा अर्ध्या तासामध्ये काय तर 15 मिनिटांमध्येच एवढा माझा चेहरा सुकलेला आहे। मग तर मी हे माझ्या चेहऱ्यावरती अर्धा तास ठेवलं, त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा साफ करून घेतलेला आहे। तुमच्याकडे स्पंज असेल तर स्पंजने सुद्धा साफ करू शकता, तुम्हाला जर चेहरा पाण्याने धुवायचा असेल तर पाण्याने सुद्धा धुवू शकता। तर मी इथे माझा चेहरा जो आहे तो पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि चेहरा पाण्याने धुतल्यानंतर तुम्ही जो मॉइश्चरायझर वापरता तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तर हे मी रात्रीच्या वेळी लावलं होतं, त्यानंतर चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर ठेवून रात्रभर ठेवला आणि दुसऱ्या दिवशी खरंच खूप छान रिझल्ट वाटला मला। खूप छान याचे फायदे आहेत, म्हणजे रेग्युलर जर वापरत असाल तर तुम्हाला खूप छान याचे रिझल्ट मिळणार आहे। असा होता आजचा उपाय। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एकदा सांगेल की व्हिडिओला सबस्क्राईब करा। भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।